कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाली ओ साजनी सुख झाली ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजणे सुख झाले ओ साजणे सुख झाले ओ साजणे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा तुहा माधव बरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा भरवा तुहा विठ्ठल भरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी भवत सुकृताची जोडी भवत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवेवर बाप रखुमा देवेवर बाप रखुमा देवेवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हे तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव भरवा तुआ विठ्ठल बर तुआ विठ्ठल बर तुआ विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड विधातारा मज सोड विधातारा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड वेदातारा मज सोड वेदातारा बाबा सोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा मज सोड विधातारा मज सोड विधातारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा मद सोड वेदातारा मद सोड वेदातारा करसी अंगीकार 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 करसी काय माधवा तरी काय तरी काय माझा भार तरी काय माझा भार मद सोडवी नातारा मद सोडवी नातारा तरी काय माझा भार काय भार तरी काय माझा भार काय भार मद सोड विधातारा
मज सोड विधातारा देवीच्या जीवना देवीच्या जीवना देवीच्या जीवना देवीच्या जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना देवीच्या जीवना देवीच्या जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना जीवेचा जीवना मने नारायण 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 मज सोडवी दातारा तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण नारायण मज सोड वेदातारा मज सोड वेदातारा परमापासोनी दुस्तरा नारायण परमापासोनी दुस्तरा मज सोडवी दाता मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मज सोड वेदातारा मज सोड वेदातारा बार कुमाई बार कुमाये 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 बार कुमाई धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दाता मज सोडवी दाता पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड दातारा मज
विधाता धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू पुरते धर्माची तू पुरते पाप पुण्य तुझे हाती 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 तुझे हाती तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तुझे पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दाता मज सोडवी दाता पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मुझ सोड मज सोड विधातारा कर्मापासोनी दुसरा कर्मापासोनी दुसरा
कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 कुंडली भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सब संतान की जय धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे दुसरे शरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगा आता हृदया पुले चौफाळून या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारून आता. उपस्थित श्रोते सज्जन माता भगिनी, पंचकृषीतून आलेले सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पीटी मास्तर, विनेकरी बंधू, स्पीकरवाले बंधू, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध आदी सर्व सज्जनाच्या चरणावर मस्तक आणि नंतर कीर्तन. मस्तक है पायावरी वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक है पायावरी वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक है पायावरी वार करी संतांचा, या वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक है पायावरी वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा. आपणा सर्व सज्जनाच्या चरणावर वंदन. आजचं जे कीर्तन आहे काय निमित्ताने आहे? तसं पोळ्या कधी बी केल्या तरी गोडच लागतात, शिमग्याला केल्या तरच गोड लागतात असं काही नाही. तसं कीर्तन कोणत्या का नव्या निमित्ताने असलं तसं काही नाही की अमुकच एक निमित्त पाहिजे, कोणत्याही गोष्टीला काही थोडंफार निमित्त पाहिजे. हो, आज ही जी वास्तू, हे जे कळस मिळलेला आहे या वास्तूचा, आज त्याचा वाढदिवस आहे. हो, आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आजचं कीर्तन आहे. हो, कीर्तन वाढदिवसाच्या निमित्ताने आहे आणि वाढवा महिना पण आहे. हो, याला धोंड्याचा महिना म्हणतात. कारण याच्यामध्ये बहुतेक माणसं पूर्वी त्याच्याही जीवनामध्ये थोडस नाराजीच होती. आता काय करणार, तो जे आलं नशिबाला त्या गोष्टीला तोंड द्यावाच लागतं. मग तो एक दिवशी खूप रडायला लागला. कोण? हा धोंड्याचा महिना. तो म्हणे काय तू देवा, मला या प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना किती सन्मान आहे, त्यांना एवढा सन्मान आहे, त्याच्यामध्ये चांगले चांगले कर्म घडतात. लोक काही श्रावणाच्या महिन्यात काही लोक पायात सुद्धा चप्पल घालीत नाही, हो, दाढी करीत नाही, डोकी करते नाही श्रावणाच्या पुऱ्या महिन्यात. काय घर तर काय तुम्हाला सांगायचं, जणू काही स्वर्गच आवतात. हो, श्रावणाचा महिना संपल्यावर काय होतं ते नाही सांगत मी, पण श्रावणाच्या महिन्यामध्ये काय लय भयानक तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, मग यांनी विचार केला की काय देवा तू मला हे कसं दिलं. त्याला मलमास म्हणतात. हो, हो, मलमास म्हणतात, काही धोंड्याचा महिना म्हणतात, काही तुम्हाला सांगायचं म्हणजे अधिक मास म्हणतात, आणि काही पुरुषोत्तम मास म्हणतात. अशी त्याला 4-5 नाव आहे तुम्हाला सांगायचं. हो, मग हा रडायला लागल्यानंतर आता ह्याचं कोण समाधान करीत? मग ते रडणं त्याचं एक दिवशी तुम्हाला सांगायचं, तो रडत रडत देवाकडे गेला. देवाकडे गेला, देवाला सांगितलं काय तुम्ही हे मला दिलं, काय नाही, कोणीच माझ्यामध्ये सत्कर्म करीत नाही. कारण त्याच्यामध्ये सत्कर्मच करीत नव्हते लोक. हो, तुम्हाला सांगायचं लग्न लाईट नसायचे, कोणतंच शुभमंगल काही नाही, काहीच नाही. कशाला दिला हा महिना, ही वेळ मला तुम्ही. हो, मग तो देवाकडे गेल्यानंतर देवाने सांगितलं, त्याचं सगळं घरानं ऐकून घेतलं. देवाने सांगितलं, कारण देणार आहे तो, दाता आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे, तो काय देणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि मग तो दाता असल्यामुळे हा तिथं गेला आणि सांगितलं, देवा मला हे नाही पाहिजे, मला तुम्ही काहीतरी माझ्यामध्ये असं काही तुम्हाला सांगायचं म्हणजे लोकांचं कल्याण बी झालं पाहिजे, आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मलाही पण आनंद मिळाला पाहिजे. पण त्या अधिकाचा असा विशेष आहे, अधिकाचा असा विशेष आहे की देवाने स्वतःचं नाव त्याला दिलेलं आहे.
याला पुरुषोत्तम मास म्हणतात. तुम्ही जर गीता उघडली ना, गीतेमध्ये पुरुषोत्तम हे देवाचं एक नाव आहे. तुम्हाला सांगायचं, उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे तुधारतः, म्हणजे 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा उघडून पहा तुम्ही त्याच्यामध्ये. मग पुरुषोत्तम हे देवाचं नाव आहे, पण आपलं नाव त्याला देऊन टाकलं देवाने. त्याला सांगितलं माझं नाव देऊन टाकतो, जो तुझ्यामध्ये कर्म करील, ते नामस्मरण असेल, चिंतन असेल, दान असेल, धर्म असेल, वस्त्रदान असेल, भूमिदान असेल, सुवर्ण जो करेल त्याच्यात डबल मिळणार त्याला. अधिक मास, अधिक म्हणजे तुम्ही केलेलं 1 पट त्याचं 10 पट मिळेल, असं त्याचं विशेष आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि त्या याच्यामध्ये कोणी दीप दान करतं, कोणी ब्राह्मणाला दान करतं, कोणी ज्याला जे शक्य असेल ते शक्य करतं. काही माणसं 15वा अध्याय गीतेचा दररोज वाचतात तुम्हाला सांगायचं म्हणजे, महिनाभरच वाचतात, जास्त वेळेस नाही वाचत. हो, मग ते ज्याला जे करल ते. काही माणसं दररोज दिवा लावतात, दीपदान करतात, कोण काय करतो, कोण काय करतो. प्रत्येकाला तुम्हाला सांगायचं म्हणजे अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम, असं असं अधिक मास पण आहे. आणि त्या अधिक मासामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे, या अधिक मासामध्ये असा विशेष असल्यामुळं, आणि या अधिक मासाचा हा विशेष असल्यामुळे, आणि त्या अधिकातलं हे कीर्तन आहे. आलं का लक्षामध्ये? आमचे मच्छिंदर भाऊ आणि हसाळे बंधू, आणि त्यांनी हे कीर्तनाचं आयोजन ठेवलेलं आहे. त्यांनी सांगितलं सर्वांना जेवण पण आहे. आलं का लक्षात? जेवढे आले ना तेवढ्यांना. आणि तुम्हाला सांगायचं कीर्तनाला यावं लागलं. आलो वेळेवर आलो, मला वेळेवरच यायची सवय आहे. हो, वेळ चुकून मला आवडत नाही. मी वेळेवर आलो, पुढची ड्युटी केली, थोडी हरिपाठ वगैरे झाला, आणि मग नंतर मला माहिती होतं तुम्ही येणार पण उशीर येणार. पण माझं असं राहतं, दुकान गिराईक यायच्या आत दुकान उघडून बसणे. नाही तर आहे ते गिराईक जायचं निघून. तुम्हाला सांगायचं दुकान आपण उशिरा कधीच उघडीत नाही. जे आहे ते चालू करून द्यायचं, तुम्हाला उदबत्ती वावळायची, पुढचा कार्यक्रम चालू. त्याच्यामुळे, आणि त्याच्यासाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो मागणी पर अभंग आहे. ती मागणी अशी आहे देवाकडे, की मागणी ज्यांनी केलेली आहे ते तुकाराम महाराज. तुकाराम महाराज मागतच नाही. पहिला मुद्दा ती मागतच नाही. हो, आणि देव म्हणतो, कारण त्यांनी खूप सेवा केलेली होती. तुकाराम महाराज, आपण सेवा करीत नाही, आपण मागतोच जास्त. आणि तुकाराम महाराजांनी खूप सेवा केली, पण मागायचं ते नाही. ते काय म्हणायचे? वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत आहे काय? आमच्या वडिलाची काय रीत आहे? आमच्या वडिलाची ही रीत आहे, गणे हे आमानुचिता काही मागणे हे आमानुचिता वडिलाची रीत जाणत असे हो वडिलाची रीत जाणत काही मागणे आमानुचिता काही मागणे हे आमानुचिता वडिलाची रीत जाणत हो वडिलाची रीत आम्हाला काही गोष्टीचं बंधन आहे. आम्ही आमच्या पूर्वजाकडे पाहून वागत असतो. आमच्या पूर्वजांनी देवाची सेवा केली. आमच्या 8ही पिढ्यामध्ये खूप देवाची सेवा केली, पण आमच्या पूर्वजांनी काही देवाला मागितलेलं नाही. आणि मागायचं का नाही, त्याचं कारण असं आहे. कीर्तन चालू आहे, कीर्तन संपल्यानंतर फोन करतो. तर आमच्या वडिलाची अशी पूर्वजांची हे आहे की आम्ही मागत नाही, सेवा करतो. सेवा करतो तीही त्याला आवडल अशी करतो. आम्हाला आवडल अशी नाही, त्याला आवडल अशी सेवा करतो. कारण आमच्या वडिलांनी काही गोष्टी देवाला मागितल्या नाही. मागितल्या नाही हेही खरं, मागितले हेही खरं आहे. म्हणजे आमच्या पूर्वजांनी संसाराला काही गोष्टी लागणाऱ्या असतात, त्या आमच्या वडिलांनी पूर्वजांनी मागितलेल्या नाही. बर, मग मागितल्या कोणत्या? त्यांनी अशा गोष्टी मागितलेल्या आहे की ज्या परमार्थाला पोषक आहे, ज्या परमार्थाला अनुकूल आहे, ज्या परमार्थाला तुम्हाला सांगायचं म्हणजे परमार्थ उत्कृष्ट प्रकारे कसा घडेल. हो,
आणि ह्या जीवनाचं सोनं कसं होईल या गोष्टी त्यांनी जरूर मागितलेल्या आहे. मागितलेल्या आहे, देवाला सांगितलेलं पण आहे. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची खडावी संगती, त्याची खडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मागितलं नाही पण मागितल्याशिवाय राहिले नाही. काय म्हणले? देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, हो, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची मला संगती घडावी. ही कोणाकडे मागणी केली? आपल्याला कळतं देवात चित्तात देव आहे असं कळतं आपल्याला, कोणाला? कोणालाच कळत नाही. पण ही मागणी देवाकडे, कारण मागणारा जो आहे, ज्याच्याकडे मागायची त्याला ते कळतंय असं आहे. ती मागणी त्याच्याकडे आहे. देवाला जे कळतं, देवाकडे काही गोष्टीच्या अशा मागण्या करायला पाहिजे की तुम्हाला सांगायचं ते देवाला सुद्धा डोकं खाजवायला लावतात. कधी लोक म्हणतात तुकाराम महाराज येडे होते. आता मला तर काही येडे दिसत नाही, मला तर लय हुशार दिसत. विठ्ठल 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 त्यांच्या मागणीवरून कळतं की तुकाराम महाराज किती हुशार आहे. हो, तुकाराम महाराजांनी अशा मागण्या केलेल्या आहे की देवा एक काम कर, मला जे पाहिजे ते तू देत असेल तर मी मागतो. तू जे द्यायला तयार आहे ते मी मागायला तयार नाही. हो, मला माहिती ते माझ्या नशिबात असलं ते होणारच आहे, जे घडणार आहे ते काय तू पाहिजे. हो, पण मला जे पाहिजे ते जर तू देत असेल, हो, तर मी तुला मागायला जरूर तयार आहे. मी मागू शकतो, पण मला जे आवडतं ते तुला आवडतं ते नाही. तू काही बी देऊन टाकतो, मला ते नाही पाहिजे. मला जे पाहिजे आहे, मला जे मागायचं आहे ते हे पाहिजे. काय पाहिजे मला? मला लागतं देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. किंवा अजून दुसरे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पळोनेरी, संसार व्यसनी पळोनेरी, संसार व्यसनी पळोनेरी, संसार व्यसनी पळोनेरी. नामस्मरण करो संत समागम, 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 नामस्मरण करो संत समागम. कितीतरी मागण्या आहेत, मागत नाही म्हणतात, पण कितीतरी मागण्या आहे, पण त्या मात्र परमार्थाला पोषक आहे. हो, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे तरी काही, करणे पायी राहे ऐसे तरी काही, माझे चित्त तुझे पायी
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करताई हे तरुणी आबाई तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली हे मुद्रा लावणी धन्य विठोबा तरुणी आबाई भवतारे दातरा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा बरे धन्य तुझी विठोबा माझे चित्त तुझे पायी हे देवा माझं चित्त हे तुझ्या चरणाजवळ राहावं. देवाच्या चरणाजवळ काय आहे? अरे लक्ष्मी स्थिर झालेली बाबा. हो लक्ष्मीने सांगितलं तुमच्या चरणाजवळ जागा पाहिजे. ते बोलले राहिलीच नाही जागा तर शिल्लक देऊ कुठून तुम्हाला सांगायचं. म्हणजे हे सगळे ठिकाणी माझ्या प्रत्येक ह्याच्या ठिकाणी आणि सगळ्या माझ्या भक्तांच्या जागा आहे. हो असे विठू माझा लेकूर बाळा 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 संगी गोपाळाचा मेळा संगी गोपाळाचा मेळा विठू माझा लेकूर बाळा विठू माझा लेकूर बाळा संगी गोपाळाचा मेळा संगी गोपाळाचा मेळा विठू माझा लेकूर बाळा विठू माझा लेकूर बाळा देवाच्या कडे जरा बारकाईने पहा. सगळ्या खांद्यावर हातात कडाला सगळे भक्त बसलेले आहेत. जागा नाही कुठे रिकामी. लक्ष्मीला सांगितलं जागा रिकामी नाही. तिने सांगितलं फक्त चरणाजवळ जागा द्या बाकी काही नाही. त्याचं कारण असं आहे परमात्मा जो आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे तो भक्ताच्या बाबतीमध्ये असा आहे की तो उदार आहे. हो भक्तांनी वेदांनी शास्त्रांनी उपनिषदांनी सर्व त्याचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पावणे. देव हा उदार आहे. हो अरे भक्ताला देईल यात काय नवले. हो जो भक्ती करतो त्याला देईल यात काहीच विशेष नाही. पण तुम्हाला सांगायचं पुतना राक्षसी मारायला आली तरी तिला सुद्धा जी गती यशोदेला दिली जो मोक्ष यशोदेला दिला तोच पुतनीला दिला. तुम्हाला सांग हो विषाचे स्तनपाने मारू आली. हो ती मारण्यासाठी आली तिला सुद्धा मोक्ष दिला. तुम्हाला सांग इतका तो उदार आहे. हो त्याच्या औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवैर्य वसती देते म्हणून तो भगवंत. हे साही गुण ज्याच्या जवळ आहे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हो सर्व गुण त्याच्या जवळ आहे आणि तो सर्व गुण संपन्न आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि तो जे मागल ते द्यायला तयार असतो. हो मग आमच्या तुकाराम महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं बाजूला पाहिलं काहीतरी मागितलं पाहिजे. हो काय मागितलं पाहिजे कशासाठी मागितलं पाहिजे. हो आणि मागायची काय गरज आहे? ज्याला गरज नाही तो मागू नाही शकत पण ज्याला गरज आहे तो मागतो ना. मग परमार्थिक असेल व्यावहारिक असेल प्रत्येकाची मागणी ही सारखीच असेल असं थोडंच असतं. बदल असतो त्या मागणीमध्ये. आता यांनी हे परमार्थिक असल्यामुळे यांनी परमार्थाची मागणी केली. संसारिक असेल तर माणसं संसारातली मागणी करतात. असं मागण्याचे जे प्रकार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुकाराम महाराज हे परमार्थामध्ये कट्टर परमार्थी असल्यामुळे हो त्यांनी मागणी केली. हो का बरं मी मागणी केली? आधी देव म्हणत होता तुम्ही काहीतरी थोडं मागा. आलं का लक्षामध्ये? जर तुम्ही काहीच मागितलं नाही तर आमच्यावर कर्ज राहत. हो देव कोणाच्या तसं कर्जात राहतच नाही म्हणा. आपल्या तरी कुठं कर्जात राहत असतो. आपण म्हणत असतो मी
असं केलं तसं केलं, पण देव मात्र काही म्हणत. देवांच्या कर्जात पहा तुम्ही, मातीमध्ये तुम्ही एक दाणी घालता, मातीमध्ये दुकानातून आणून एक दाणी मातीत घालतात, पण त्या दाण्याला किती दाणी येतात ही कोणीच मोजलेली नाही. ज्यांनी मोजले त्यांनी वर हात करा. हे काही पुढे गिराईक आहे. मोजलेलंच नाही कोणी. आता ते हायवे ते 3 कणसं येतात तुम्हाला सांगायचं. हो. आणि त्याच्यात एका बियायला पण पुन्हा एक नीट ऐका, तुम्ही नेताना पेरताना ट्रॅक्टर मध्ये नाही नेलेलं. हा. मला माहिती आहे तुम्ही हातात नेलेले पेरायला, पण आणताना ट्रॅक्टर मध्ये आणलेले, तरी सुद्धा तुम्हाला देव नको आहे. तेव्हा नाही, देवाने काय केलं, मी केलं. तू नाही केलं बाबा. तुझ्या प्रयत्नाला ज्या वेळेला त्याचं सहकार्य राहील, हवलं का लक्षामध्ये, त्या वेळेलाच आणि तुला यश प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. तुला जी यशाची गुरुकिल्ली तुझ्या हातात दिली, त्याचं कारण ही त्याची कृपा तुझ्या पाठीमागे आहे. त्यांनी जे दिलेलं आहे ते बाजारात मिळणार नाही. हो, बाजारात अंगठी मिळते का बोट मिळतं? अरे भाऊ, अय अप्पा, बाजारात अंगठी मिळते का बोट मिळते? बाजारात अंगठी मिळते रे अप्पा, बोट नाही मिळत. बाजारात फेटा मिळतं का डोकं मिळतं? बाजारात गादी मिळते का झोप? बाजारात औषध मिळतं का आरोग्य मिळतं? काय मिळतं तुम्ही, मी विचारतो तुम्ही सांगा ना. अरे अण्णा, बाजारात बऱ्याच गोष्टी मिळत नाही रे जीव. आपल्याला असं ना असं सगळं बाजार सगळं नाही मिळत बाजारात. बाजारात बऱ्याच गोष्टी मिळत नाही. फक्त ते मी कीर्तनात सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल थारा 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 विठाला बाजारात मिळत नाही. आलं का लक्षामध्ये? जे बाजारात मिळतं, आलं का लक्षामध्ये, ते दुर्लभ नाही. जी गोष्ट बाजारात मिळते कुठे दुर्लभ थोडीच असते, पण जी गोष्ट देवानी दिलेली आहे ती दुर्लभ आहे. हो, दुर्लभ आहे. आणि ती गोष्ट दिलेली आहे, पण तिचं सार्थक, डोळ्याचं सार्थक आपल्याला माहित नाही. डोळे दिले देवाने दिलेले, पण डोळ्याचं सार्थक कशात आहे आपल्याला माहित नाही. हात दिले, या हाताचं सार्थक कशात आहे माहित नाही. पाय दिले, पायाचं सार्थक कशात आहे माहित नाही. देह दिला, देहाचं सार्थक कशात आहे माहित नाही. देहासाठी बंगला आहे, देहासाठी गाड्या आहे, देहासाठी पैसा आहे, देहासाठी सगळ्या गोष्टी देहासाठी आहे, पण देह कशासाठी आहे सांगा. देहासाठी सगळं आहे. बायका, पोरं, सत्ता, संपत्ती, ऐश्वर, गाड्या, घोड्या, का असल नसल सगळं देहासाठी. देह कशासाठी माहित नाही. देवे दिला देह भजन कुमटा, देवे दिला देह भजन गोमठा. तो याचा फाटा बाधिकेचा, तो याचा फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देव. मनुष्य देह म्हणतात. आणि हा मनुष्य देह जो आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे जी गोष्ट त्याच्याकडे नाही ती मागून काय उपयोग आहे. हो, जी गोष्ट त्याच्याकडे नसेल तिची मागणी जर आपण केली तर आपली इच्छा पूर्ण होईल का? होणार नाही. का बरं? ती त्याच्याकडेच नाही. तोच दरिद्री नारायण आहे. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली. हो, तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, दोन्ही सारखं. तिथं काय,
तिथं काय मागणार, ज्याच्याकडे मागायचं आहे तो ऐश्वर्याने संपन्न असला पाहिजे, तर त्याच्यात तुम्हाला सांगायचं मजा येते. मागणाऱ्यालाही आनंद वाटतो आणि ज्यांनी मागितलं त्यालाही आनंद वाटतो, देणाऱ्यालाही आनंद वाटतो. हो, पण ते मागायचं जे आहे, जे मागायचं आहे, महाराज म्हणतात देवा माझी याच्यातून सोडवण करा. हो, तुम्ही दाता आहे. वेद शास्त्र पुराण सगळे तुमची दाता म्हणून वर्णन करतात. हो हो, तुझी अनाथाचा दाता, तुझी अनाथाचा दाता, तुझे अनाथाचा दाता, तुझे अनाथाचा दाता, भय मोहनाचा वया चिंता, भय मोहनाचा वया चिंता, भया चिंता, भय मोहनाचा वया चिंता, शरण आलो तुझा आता, शरण आलो तुझा आता, शरण आलो तुझ आता, शरण आलो तुझ आता, करी कृपावंता माय बाबा, तुझी अनाथाचा दाता, तुझी अनाथाचा दाता, हरी कृपा माया, हरी कृपा माया, बाबा तुझे अनाथाचा दाता, तुझे अनाथाचा दाता. महाराज देवाला म्हणतात तुझी, तुझी एक आहे, चकार लावतात तिथं, तुझी एक अनाथाचा दाता. दुःख आम्ही कशासाठी आलो तुमच्याकडे, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो तुझाता, तारी कृपा म्हणता माय बापा. तू कृपाळू आहे, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, लागी मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुवा केला ते नाही. आगे वही गजेंद्राचा दावा, गजेंद्राचा दावा केला नाही. तुकाराम महाराज जर बोलायला लागले, बाबा बाबा इतकं सुंदर बोलतात, काही त्या सीमाच नाही बा त्याला. देवाला असं वाटतं की एकदम तुकार. आणि कधी कधी एकेरीवर आले ना, काही बोलून जातं देवाला, काही नाही बा. पण जर कधी मागायचं असेल, काय वर नेता तुकाराम महाराज, तुझी अनाथाचा दाता, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो मी तुला. मग शरण आलेल्याना त्याची इच्छा पूर्ण करणं, हे तुमचं दातृत्वाचा काय उपयोग आहे? तुमचं दातृत्व आहे. हो, तो तुमचा अपमान आहे. तुम्हाला मोठ्याला मोठ्याची जाणीव करून द्यावं लागत असते तुम्हाला. तुकाराम महाराज इतकं तुम्हाला सांगायचं, भारी स्तुती करतात. आणि स्तुती करून काय म्हणतात माहितीये का, तुझी अनाथाचा दाता, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो तुझाता, तारी कृपावंता माय बापा. देवा तू मायबाप आहे, तू मायबाप आहे. मग मायबापाचं काय कर्तव्य? मायबापाचं कर्तव्य आहे लेकराचं चांगलं होणे. हो, मग मी तुझ्याकडे मागायला आलो, दे आता तू माझ्या मागणीप्रमाणे दे. हो, तुमची काय मागणी आहे? मी बांधलेला आहे, मी बंधनात आहे, मी बंधनात आहे. प्रत्येक जीव हा बंधनात आहे. कोणत्या बंधनात आहे? प्रत्येक जीव हा गुन्हेगार आहे, आरोपी आहे, आरोपी. थोडक्यात सांगायचं म्हणजे, बर काय काय गुन्हा केला आम्ही हा गुन्हा केलेला आहे की आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे डोळे ज्याच्यासाठी दिले होते आम्ही दुसऱ्यासाठी वापरले, हात ज्याच्यासाठी दिले होते आम्ही दुसऱ्यासाठी वापरले, पाय ज्याच्यासाठी दिले होते आम्ही दुसऱ्यासाठी वापरले. आम्ही गुन्हेगार आहोत. हे हात पाय इंद्रिय हे कशासाठी दिलेले? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तू जोडशी नारायण,
तू जोडसी नारायण जीवापण भवरोग वास जीवापण भवरोग आदिल गीते हाथ पाय काय तेरा इंद्र हाथ पाय जी गोष्ट नामदेवाला दिली, जी बहिणाबाईला दिली, जनाबाईला दिली, मीराबाईला दिली, जी वस्तू आपल्याला दिलेली आहे, पण त्यांनी काय केलं? आज हजारो वर्ष झाले लोक त्यांचं नाव घेतात, आमचं का घेत नाही? हो, त्याचं कारण आम्ही ती वस्तू जिथं वापरायला पाहिजे तिथे वापरली नसल्यामुळे आम्ही गुन्हेगार आहोत. गुन्हा कबूल आहे, कबूल आहे. मग पंढरपूरला गेल्यानंतर मला मी एक वेळेला पाहिलं, ही माणसं गालात मारतात, असं गालात मारतात, कान धरतात आणि देवाच्या पुढे नाचतात. मी म्हणले असं का करू राहिले? कान धरून का नाचू राहिले? मग मी त्याचा तुकोबारायच्या अभंगाचा तो अर्थ लावला. ही ज्या अर्थी कान धरून नाचू राहिली त्या अर्थी यांनी कानाचा दुरुपयोग केलेला आहे. पूर्वी शाळेत जर वेळेवर गेला नाही तर गुरुजी म्हणजे कान धर, उठून उभा राहा. आमच्या वेळेत होतं, तुमच्या आता लहान पिढीच्या वेळेत नाही. आता आमच्या वेळेत लय अवघड होतं, लय मास्तर मारायचं. घरच्याची फुल परवानगी, घरच्याची काय परवानगी? मेला तरी चालेल पण त्याला शाळा आली पाहिजे. मग ते जर शाळेत गेला नाही ना, ते घ्यायला जे येतात ना शाळेत, ते 2 हात पाय धरतात, 2 पाय 2 हात, आणि पोटावर पाठी ठेवायची आणि ओढीत ओढीत न्यायचा. तो बी यांच्या देखत नाही, पुढे गेले ओढायचा. घराच्या एकदा बाहेर काढला बस तिथपर्यंत न्यायचा आणि तिथे गेल्यावर मास्तरनी सोडायचा, का आला नाही म्हणून. आणि ते बी असं नाही, असं कुठीला असा गुतवायचा, असं काढून दाखवायची, अशी काढताच येत नाही बिलकुल. गुरुजी मारायचं, इतका मारायचं. आमच्या काळात होतं, आणि ते आमच्या काळात मनाची होती काय, छडी वाजे चमचम, हा विद्या असं आहे तुम्हाला सांगायचं. आणि विद्या ही माणसाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रचंड गुप्त धनम, हे गुप्त धन आहे. विद्या हे धन आहे ना, आपल्या बरोबर येत असतं. हे धन नाही आपल्या बरोबर येत. हो, आपल्या बरोबर येणारं धन आहे ती विद्या आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं, ही विद्या कोणती? ही विद्या जी देवाने सांगितलेली आहे तिला गीता म्हणतात तुमच्या भाषेमध्ये. शास्त्रीय भाषेत गीता म्हणतात, ते माझ्या समोर ठेवलेलं आहे तो ग्रंथ. तिला कोणती विद्या म्हणतात? विद्या 14 आहे अण्णा. जारण, मारण, तंबन, मोहन, वशीकरण, खूप विद्या आहे, पण त्या काही कामाच्या नाही. त्या आपल्याला नरकाला घालणारी विद्या. हो, एकच विद्या आहे आपल्याला वर काढणे, तिचं नाव ब्रह्मविद्या म्हणतात. हो, आणि ती माझ्या समोर ठेवलेली आहे. मग ती विद्या मिळवण्यासाठी तुम्हाला सांगायचं, हा नरदेह मिळवलेला आहे. पण याचा ज्या वेळेला आपण आपल्याजवळून काहीतरी सदुपयोग करायच्या ऐवजी दुरुपयोग घडतो, त्यावेळेला आपण गुन्हेगार ठरतो. दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. म्हणजे देवाची प्राप्ती ज्याच्याने होती त्याच्यासाठी गोर गरिबाला तेच दिलेले आहे, श्रीमंताला तेच दिलेलं आहे, राजे महाराजांना तेच दिले आहे, आणि तुम्हाला सांगायचं सगळ्यांना दिलेले आहे. सगळ्यांना नरदेह दिलेला आहे, इंद्रिय दिलेले आहे. पण त्या इंद्रियाचा जो उपयोग आम्ही केला नाही म्हणून माणसं कान धरून देवा पुढे ना आलं का लक्षामध्ये. मग ती गुन्हा, ते चुकीच्या काही गोष्टी घडल्या, त्या चुकीची माफी पण मागू राहिले आणि देवाकडे मागणी पण करू राहिले. कशाची करू राहिले? त्याच्या हातून काही जे काही तुम्हाला सांगायचं शुभ अशुभ घडलेलं आहे ते घडलेलं आहे, पण त्याच्यातून मला सोडवा एक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही दाता आहे अशी तुमची कीर्ती वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद हे सगळं तुमची कीर्ती वर्णन करतात. त्याच्यामुळे तुम्ही दाता आहात. हो, दाता आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलेलो आहे, याचक म्हणून आलेलो आहे. हे अभंगाचं दुसरं चरण आहे. मज सोडवे दातारा, मज सोडवे दातारा, दातारा दातारा
सोडवे तारा कर्मा पासोने दुसरा कर्मा पासोने दुसरा मज सोडवे तारा मज सोडवे तारा कर्मा पासोने कर्मा पासोने दुसरा देवाच्या बाबतीमध्ये सांगतो, जीवाच्या बाबतीत नाही सांगत. ज्या वेळेला देव हा जो आहे याचं स्वरूप म्हणण्यापेक्षा देव आणि धर्म दोन नाहीत. गुळ आणि गोडी दोन नाहीत, एकच आहे. आलं लक्षामध्ये? त्यांच्यात अद्वैत आहे. हो, धर्म गुण आणि गुणी. आता उदाहरणार्थ पखवाद वाजवणारा हा जो गुण आहे याला सोडून नाही राहू शकत. पेटी वाजवणं हा जो गुण आहे पेटी मास्तरला सोडून राहत नाही, गुळाला सोडून गोडी राहत नाही. तसं ज्योतीला सोडून प्रकाश राहू शकत नाही. हे जसं आहे तसं परमात्मा आणि धर्म हे दोन नसून एकच आहे. लक्षात ठेवा. कसे काय एक आहे? आपण त्याला नाव देतो पण वस्तू तीच असते. उदाहरणार्थ आपण सोनं म्हणतो, अंगठी म्हणतो, लाकीट म्हणतो, पण तुम्हाला सांगायचं हे जरी नावं वेगवेगळे असतील, सोनं आणि अलंकार दोन नाही. अलंकाराला दिलेलं नाव आहे तुम्ही. हो, अंगठी, हो, मुदी, कंकण, हे लाकीट, हे तुम्ही नावं दिले त्याला, वस्तू ती नाही ना. वस्तूला दिलेलं नाव वेगळं, पण वस्तूमध्ये जरी नाग, मुदी, कंकण, लॉकेट असे नावं जरी वेगवेगळे असतील पण सोनं एकच आहे. ध्यानात ठेवायचं. सोन्यात मध्ये काही बदल नाही. लक्षात ठेवा. अंगठीतही सोनच आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे लॉकेटमध्ये सोनच आहे, नथीमध्ये सोनं आहे. जेवढे अलंकाराला तुम्ही नावं दिले पण सोनच बनलेलं आहे सगळं. तसं तुम्हाला सांगायचं म्हणजे ही धर्माची तू मूर्ती. हो, तुझी तू आणि धर्म दोन नाही. हो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्था पणार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगाच्या वेळेला तुला यावं लागतं. अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. योगी आप आहे दिवाळी निरंतर सो सुखे विश्व कोंदे. धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोन बेसात्विक. पापाचा आचळ फुटे पुण्याची पहाट फुटे. मूर्ती माझी प्रगटे. त्यावेळेला परमात्मा येतो. परमात्मा येतो ते धर्माच्या स्थापनेसाठी येतो आणि आल्यानंतर त्याला ते कार्य करावं लागतं. ज्या वेळेला आल्यानंतर देवाच्या हातून काय झालं माहितीये का? ज्या वेळेला पत्नीने विचारलं, हो, पतीला विचारलं की भगवान तुम्ही हे काय केलं, चुकीचं केलं तुम्ही. म्हटले मी चुकीचं केलं ज्या वेळेला वालीला बाण मारला. हो, वाली जमिनीवर पडलेला आहे आणि पत्नी उषाजवळ उभी आहे. पत्नीला कळलं असं असं झालं, वालीला बाण मारला. जवळ आले. आल्यानंतर प्रभूला वंदन केलं. सांगितलं प्रभू हे काय केलं तुम्ही. त्यांनी सांगितलं त्यांनी काय केलं ते आधी पाय, मी काय केलं ते मला नको विचारू. हो, मला तू विचारत असतील माझं कार्य आहे, माझं कार्य आहे, मी माझी जबाबदारीच ती आहे. मी धर्माचं कार्य करतो, धर्मासाठी माझा अवतार आहे. त्याने काय केलं ते पाय. पत्नीला विचारलं, सांगितलं तुझं नाव कशात माहितीये? हो, पतिव्रतेमध्ये तुझं नाव आहे. हो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. हो, तू जो मला प्रश्न विचारल्यास तू अगोदर तो विचार कर काय केलं त्यांनी. आता ते पुरा कथा सांगत नाही मी पुढे काय केलं, पण बाण मारला एवढं सांगितलं मी तुम्हाला. बाण मारल्यानंतर दुसऱ्या अवतारामध्ये काय झालं माहितीये का? दुसऱ्या अवतारामध्ये देवाने ठरवलं की आता आपलं अवतार कार्य संपायचं आहे. अवतार कार्य संपायचं आहे. आता काहीतरी निमित्त. देवावर शस्त्र कोणतं चालत नव्हतं. नीट ध्यानात घ्या. या ठिकाणी बाण लागलेलं आहे ना, अवतार कार्य संपलेलं आहे. एवढी जागा काय राहिली तर ती अशी गुडघ्यावर पाय ठेवून बसलेली होती. ह्या जागेवर काय राहिलं,
त्यांच्या गुरूंनी ज्या वेळेला त्यांना दीक्षा दिली, ज्यांना अनुग्रह दिला, त्यावेळेला एवढी जागा फक्त त्यांनी दिलेली वस्तू अंगाला लावायची राहिलेली होती, एवढी जागा. म्हणून तिथे ते असे पितांबर नेसलेले होते, कळंबाच्या झाडाला पाठ लावून बसलेले होते. आणि पारधी जो होता तो वाली होता दुसऱ्या जन्मामध्ये. तो पारधी जो होता ना, तो वाली होता. आणि त्या वालीने इथं बाण मारला. जवळ त्याला वाटलं हरण बसलेलं, कारण खाली पितांबर नेसलेले होते. वालीने इथं बाण मारल्यानंतर तो पळत आला. त्याला वाटलं शिकार बरोबर झाली. ती येऊन पाहत होतो, अरे बापरे, मी तर देवाला बाण मारला. लगेच जन्मविधीवर पडला आणि रडायला लागला. तो म्हणला, रडू नको, रडू नको, उठून उभा राहा. हो. मी काय सांगतो ते पहा. काय, तू मला बाण मारला, तुला आधी मी बाण मारला, त्यानंतर तू आता मला बाण मारला. तुझं आणि माझं काही राहिलेलं नाही, पिटमफाट झाली. हो, तू आता मला बाण मारला. तो म्हणला, तुला मी मागच्या अवतारात बाण मारला, राम अवतारामध्ये तुला बाण मारला, तू आता मला मारला. हो, आता आपल्या दोघात काही राहिलं का? काहीच राहिलं नाही, संपला खेळ. वैर संपलं आपलं इथं. आता कर्म, याच्यावर मी बोलू राहिलो, नीट सांगा. आता जग जीवन परमात्म्याला जर समजा ते कर्म तुम्हाला सांगायचं म्हणजे भोगावा लागतं, आपला काय शिल्लक, आपला काय प्रश्न राहिला? मग ते कर्म तुम्हाला सांगायचं, ते कर्म करताना महाराज म्हणतात, मज सोडवी दातारा. हे दाता, तू दाता आहेस, सगळी तुझी वेदशास्त्र उपनिषद तुझे वर्णन करतात, मला कर्मापासून सोडव. माझ्या हातून कर्म घडले, मी गुन्हा कबूल आहे. कारण कायिक वाचिक मानसिक अनेक प्रकारचे कर्म जीवाकडून घडत असतात, ज्ञात अज्ञात कर्म घडत असतात. फक्त एक काम कर, आणि त्या कर्माची शिक्षा भोगावं लागत असते. त्याच्यामुळे मला माहितीये, देवाला भोगावं लागतं, ती जीवाचा प्रश्न उरत नाही. साधूला सुळावर दिलं. आता साधूला सुळावर दिले म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, साधूला कसं काय सुळावर दिलं? ज्या वेळेला मांडवी ऋषींना सुळावर देण्यात आलं, कारण चोरांनी राजवाड्यात चोरी केली आणि ते पळाले आणि मांडवी ऋषीच्या आश्रमाजवळून पळत असताना त्यांनी सर्व द्रव्य मांडवी ऋषीच्या आश्रमात फेकून दिलं आणि पुढे पळून गेले. हो. मग हे मागच्या काहीतरी डोकं लावावं का काही विचार करावा? काहीच नाही. त्यांनी सांगितलं, या साधू सुद्धा त्याच्यातच असला पाहिजे. ज्या अर्थी साधूच्या इथं सोनं टाकलं, हे पळून गेले, या अर्थी साधूलाच धरून नेलं. तुम्हाला चोर गेली पुढे नेलं, लगेच गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं, सरकारने माणसा पुढचा काही विचार नाही. त्यांनी सांगितलं, देऊन टाका सोळावर. आता सोळाचा असा विषय असतो, वर ठेवला का डायरेक्ट माणूस खाली येतो, इतका तीक्ष्ण असतो तो. आणि सोळावर जाऊन आसन लावलं, अरे बापरे, मग त्यांची लाईटच लागली. ते म्हणलं, ओ सरकार, हे केलं काय तुम्ही? तुम्ही कोणाला सुळावर दिलंय? ते कोण आहे तुम्हाला सांगते? सुळावर जाऊन वर बसलेले आसन लावलंय त्यांनी. राजा आला, धाडकन जमिनीवर पडला. तो म्हणला, महाराज क्षमा करा, लई मोठी अपराध केला, लई मोठी चूक केली मी. गुन्हेगार निघून गेले, तुम्हाला शिक्षा दिली. बापरे बाप. खाली उतरले. ते म्हणले, बरोबर आहे, राजाचं कर्तव्य, राजाचं कर्तव्य, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे, तरच प्रजेमध्ये शांतता राहते. तुम्ही केलं ते बरोबर आहे. त्याच्याकडे काही नाही बोलले, राजाकडे डायरेक्ट यमाकडे गेले. आणि यमाला लगेच यमही घामवल्ला झाला, तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, तो म्हणलं, ही स्वारी आलीच कोण? कारण मस्ती आली का तुला? या भाषेत बोलायला लागले ते. तुला मस्ती आली का? मी कोणता गुन्हा केला तुम्हाला सुळावर दिला तू? त्याच्याही घाम फुटला त्याला अंगात. तो म्हणला, पाहतो मी, असं तसं तर होत नाही कोणाची सोसायटी कोणाच्या नावावर, पण पाहून घेतो मी. जर समजा काही एखाद्या वेळेला होऊन जातं, दुसऱ्याचं नाव लागून जातं, त्याच्यामुळे मी पाहून घेतो. आणि मग तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे गेल्यानंतर यांनी उचकून पाहिलं. सातव्या जन्मामध्ये गायी वळताना भिंग पकडला आणि त्याचा पाय मोडला आणि त्याच्यात काटा टोचला आणला. हो, आणि त्याची भिंगरी बनवली. मी सुद्धा बनवेल. माझं अजून काही झालं नाही, तर काय होतं काय सांगता येते मला माहित, पण गायी वळताना करेल मी, कारण गुन्हा तर कबूल आहे. आपल्याला माहिती, काय सांगता येतं पुढे, काय न जाणू. आता मोठ्याला जर चुकत नाही, तर तुम्हाला सांगायचं, जिथं उठ बुडून गेले तिथं शेळीच्या आळपाण्याला पाणी लागल म्हणले, आपलं काय सांगता येईल तुम्हाला? काय नशिबात, काय पुढचं नाही सांगता येईल. पण एवढं मात्र आहे. आणि आजचा विषय असा आहे, कर्मापासून. हे कर्म असं विचित्र असतं, तुम्हाला सांगायचं म्हणजे, कोणत्या वेळेला उद्भवलं. आता काही माणसं, का हो, तुम्ही तर बाबा आहे, बाबा आहे, तुम्हाला कशाला आजारी पडायला पाहिजे? तुम्हाला कशाला रोग व्हायला पाहिजे? तुम्हाला कशाला डायबिटीज व्हायला पाहिजे?
हो. आता लोक काय म्हणतील, काय विचारतील, तो भाग वेगळा आहे. विचारण्यात ते स्वतंत्र आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे हे कशाला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला कशाला आजार पाहिजे, हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण ह्याच जन्मातला नसतो, मागच्याही जन्मातला असतो तो. असं नाही की ह्या जन्मात कस काय रोग झाला असं जर म्हणतो ना, तर हे गोडावून असतं. हे 3 प्रकारचं कर्म आहे अण्णा. एक शेतात पेरलेलं, याला कोणतं म्हणतात माहिती का, याला क्रियमान म्हणतात. हो. जे तट्ट्यात साठवलेले गोडाऊनला, मनमाडला, हे गोडाऊन आहे ना मोठले, त्या गोडाऊन मध्ये सगळं तेच साठवलेले आहे. शेतात पेरलेले पुढच्या वर्षी येणार आहे. हे गोडाऊन मध्ये आहे ना, हे कवा बी येऊ शकतं. हे लई जन्मातलं आहे, मागच्या जन्मातलं, तुम्हाला अनेक जन्मातलं. आणि जे आता दळायला काढलेले आहे ना, याला काय म्हणतात, प्रारब्ध. हो, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित म्हणजे साठा. हो, ज्याला साठा असतो ना त्याला गोडाऊन म्हणतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे तसं भाऊ लई जन्माचं आहे अण्णा. हो. आणि ते किती जन्माचं राहील, कवा भोगायला येईल सांगता येत नाही. पण देवा तू उदार म्हणतो. मग मी तुला एक प्रश्न विचारतो. काय प्रश्न आहे तुमचा महाराज? आमचा प्रश्न असा आहे की मला त्याच्यातून सोडवा. कशातून सोडवा? मज सोडवी दातारा माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा. दातारा माझा सोडवी दातारा, कर्मपासून दुसरा माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा. कर्म हे सतत घडत असतं. जरी आपण कीर्तनात बसलो तरी तुम्हाला असं वाटू नका देऊ की कर्म बंद असतं. नाही, कर्म इथं कीर्तनामध्ये जे आहे ना, इथं त्याला एंट्री नाही. इथं त्यांनी लेखणी ठेवून दिलेली आहे. हे काम चित्रगुप्ताचं आहे. गुप्त. हो, आपण म्हणतो काही माहिती आहे का, मी आमकं केलं, काय माहिती देवाला? नाही नाही नाही, सगळे साक्षीदार आहे. आता आपण कर्म केलेलं माहित नाही असं देवाला असं वाटतं का? एखाद्याला म्हणतो आम्हाला मी काय गुन्हा केले काय माहिती, याला कोण कोण साक्षीदार असतं सांगतो तुम्हाला. तुम्ही कोणतंही कर्म करा, हे पृथ्वीशिवाय कुठेही करू शकत नाही. बरोबर आहे? ही पृथ्वी तिथे साक्षीला असते. हो. इथं बसलेल्या पैकी झोपेतून उठल्यानंतर पृथ्वीला वंदन करणारा कोण आहे? त्यांनी वर हात करा. कोणी नाही? नाही. तिकडे आहे एक, आहे वरती आहे, वरती आहे, दोन आहे. बरं आहे, बरं. पृथ्वी ही आपली आई, ध्यानात ठेवायचं. आणि ती काय करते माहितीये का? ती आपण तिच्यावर सर्व करतो. तिच्यावर आपण, तुम्हाला सांगायचे, सर्व कर्म तिच्यावर करतो, पण तिला वंदन सुद्धा आपण करीत नाही. अन्न कोणी दिलेले तुम्हाला? जेवढे जेवढे फळं तुम्ही घेता, हे कोण देतात? फळं कुठे येतात? फळं देणारी ती आहे. सगळे फळं अमृत फळं येते. आपण साधं नमस्कार सुद्धा करीत नाही. उठल्यानंतर हे माते समुद्र वसने देवी स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्याम, मी तुला वंदन करतो माते. मी तुझ्यावर पायच ठेवतो, तुझ्यावर पाय ठेवतो, पायाचा स्पर्श ठेवतो. एवढी क्षमा करते तरी सुद्धा आपण वंदन सुद्धा करीत नाही. एक माणूस असा आहे प्राणी की माणूस हा इतके गुन्हे करतो, इतके गुन्हे दुसरं कोणीच करीत नाही. एवढे गुन्हेगार आहे माणूस. आणि म्हणून महाराज म्हणतात मज सोडवी दातारा, कर्म तू दाता आहेस, हो, मला सोडव त्याच्यातून. एक गुन्हेगार असा होता, खूप गुन्हे करायचा. मग त्यांनी सांगितलं शेवट याला फाशी देऊन टाका. पण वकील फार भारी असतात. वकिलांनी सांगितलं घाबरू नको ना, मी आहे ना, तुला काय करायचं. वकील भारी असतात. वकिलांनी सांगितलं काय घाबरायचं नाही, जा तुला काय करायचं. तो म्हणलं साहेब आता उद्या मला उद्या द्यायचंय ना, मग आज का रडायला लागला? त्यावेळेला पाहून तिथं फाशीचा नियम असतो. काय नियम आहे फाशीचा? 5 मिनिटापूर्वी त्याला विचारलं जातं तुझी काय इच्छा आहे, ती त्याची पूर्ण करावं लागते, नंतर फाशी द्यावं लागतं. अजून देता येत नाही, असं देता नियम येतो. फाशीची शिक्षा जर झाली ना,
आणि तो पेन आहे ना, तो पेन सुद्धा त्याच वेळेला मोडून फेकून देतात तुम्हाला, ठेवीत नाही ते दात. हो, परत परत वापरायचा नाही तो पेन. ज्याला एकदा फाशीची शिक्षा झाली ना, तो पेन सुद्धा फेकून द्यायचा, मोडून टाकायचा तो पेन. आणि त्याचा नियम असतो, टायमिंग असतो. त्या टायमिंग मध्ये तिथं टायमिंग चुकला तरी फाशी रद्द होऊ शकते. यांनी सांगितलं, विचारलं, बाबा 5 मिनिटं राहिले, फाशीवर द्यायचं आता. हो, तो म्हणलाय, बा मी सांगतो तेवढं लक्षात ठेव. ही जी वकील साहेब, आपली न्यायाधीशची जी पत्नी आहे, याला मुलबाळ काही नाही, मुलबाळ नाहीये. तू असं कर, घरी जा. घरी गेल्यानंतर ती विचारते, फाशीवर जाताना विचारतील तुला काय करायचं, काय इच्छा आहे. त्यांना सांगायचं मी फक्त आई साहेबाचं दर्शन घेऊन येतो. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना एकच सांगायचं, साहेबांनी मला फाशीवर द्यायचं ठरवलेलं आहे. मी इथून पुढे आई साहेब काहीच गुन्हा करणार नाही, फक्त माझी फाशी रद्द व्हावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो, मला तेवढं सोडवायचं. आणि सांगितलं, चल काय इच्छा आहे तुझी, फाशीवर द्यायचं टाइम होत आला. त्यांनी सांगितलं, मी आई साहेबाचं दर्शन घेतो. म्हणजे कोर्टाची जी मंडळी, आपले न्यायाधीशची जी मंडळी होती, त्यांना तिथं बोलवल्यानंतर घरी गेले. ती एक भाकरी करीत होती, भाकरी करीत. त्यांनी सांगितलं, काय रे, काय हातात बेड आहे, हाकच काय. त्यांनी सांगितलं, आई साहेब तुमचं दर्शन घ्यायचंय. आणि दर्शन पायावर डोकं ठेवलं आणि लगेच त्यांनी सांगितलं, आई साहेब फक्त एकच करा, आपल्या मालकाने मला फाशीवर द्यायचे ठरवलेले आहे. मी आता उरलेल्या आयुष्यामध्ये कधीच गुन्हा करणार नाही, आणि जर गुन्हा करील तर मी स्वतःहून, तुम्ही मला फाशीवर द्या, पण मी गुन्हा करणार नाही. आता ही शेवटची वेळ आहे, मला तुम्ही फक्त ह्याच्यातून वाचवा, मी तुमची मरूपर्यंत तुमचं लेकरू म्हणून सेवा करील. एवढंच म्हटले. मग तिने सांगितले, चला लगेच मी येते, चला. तिने ते भाकरी तशाच राहू दिल्या. हो, आणि आले तिथं आल्यानंतर सांगितले, बा आधी मला फाशीवर द्या, नंतर त्याला द्या. आता हिला कसं काय, ज्याचा गुन्हाच नाही त्याला कसं काय फाशीवर देता येईल. तिने सांगितलं, मला माहित नाही, मला आधी फाशीवर द्या, नंतर त्याला आरोपीला द्या. त्यांच्यामध्ये तो टायमिंग जो असतो त्याच्या पुढे एकही मिनिट गेलेला चालत नाही. तुम्हाला सांगायचं, लगेच तिने सांगितलं फाशी रद्द झाली. का रद्द झाली, कोणाला शरण गेल्यावर फाशी रद्द झाली? न्यायाधीशची जी पत्नी आहे त्यांना शरण गेल्यावर फाशी रद्द होते. देवाला शरण गेले नाही वाटतं का तुम्हाला? संशय वाटतो का त्याच्यात काही? काय वाटतं तुम्हाला? तसं मी तुम्हाला शरण आलो, त्याच्यामुळे मला एक करा, मी तुम्हाला शरण आलो. तुमची जरी प्रतिमा असेल, पण तुमची प्रतिमा आणि तुम्ही दोन नाहीत. तुमची प्रतिमा आणि तुम्ही एकच आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त एक करा. काय करा? मी तुम्हाला शरण आलो. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. हो, तू जर माझा अंगीकार केला तर जगामध्ये तुला असं वाटतं का, अरे बैलाच्या डोक्यावर जर माशी बसली का, बैलाला काही ओझं होतं का? बैल आणि बैलाच्या डोक्यावर माशी बसली शिंगावर, किती वेळची बसली म्हणून बैलाला काही ओझं होतं का त्याचं? करशी अंगीकार. काय माझा भार आहे का तुला? तुम्हाला सांगायचं म्हणजे मी काय एवढं लई मोठं मागू राहिलो का तुम्हाला? तू कोण आहे? तू दाता आहे. वेद शास्त्र उपनिषद सगळं तुझं वर्णन करतात, आणि मी काय मागू राहिलो? मला सोडव. पण माझं काही लई मागणं मोठं आहे असं नाही ना. माझं काही लई मोठं आहे, मी एवढा लई मोठा गुन्हेगार आहे असं बी काही नाही ना. मी लई गुन्हे केले, न कळत काही गोष्टी घडलेल्या असतील. त्याच्यामुळे मला माहिती आहे की कायिक वाचिक मानसिक मनाने काही गोष्टी घडलेल्या असतात, काही गोष्टी कायाने घडलेल्या असतात, काही वाचेने काही गोष्टी घडलेल्या असतात. त्याच्यामुळे हे मला मान्य आहे, मी गुन्हेगार आहे हे मला मान्य आहे. पण तू जर माझा अंगीकार केला, देवाने जर अंगीकार केला, तर तुम्हाला वाटतं का जगतामध्ये काही गोष्टी राहून जाईल? अरे मुकम करोती वाचालम, मुका जरी असेल तरी सुद्धा बोलतो. मुकम करोती वाच पंगुम लंघयते गिरिम. पांगळा जरी असेल तरी पर्वत उल्लंघन पंगुम लंघयते गिरिम. यत कृपा तमहम वंदे. हे देवा, तुझ्या कृपेने अशक्य असं जगतात काहीच नाही. अशक्य ते तुम्हा हे नारायणा, तुम्हाला काहीच अशक्य नाही. तुम्ही एक करा. हो, करसी माझा अंगीकार करा. अंगीकार करसी अंगीकार, 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 करसी
अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार जरी का माझा भाव जरी का माझा भाव करसी अंगीकार जरी का माझा भार जरी का माझा भार मत सोडावी दातारा मत सोडावी दातारा मत सोडावी दातारा मत सोडावी दातारा. देवाने अंगीकार केल्यानंतर रसी अंगीकार देवाने अंगीकार केल्यानंतर त्याच्या ठिकाणी आता मी तुम्हाला असं विचारतो, गावामागचा ओढा आहे आणि तो गंगेला शरण गेला. हो, गंगेला शरण गेल्यानंतर तो कोण झाला? गंगा झाला. गंगेला शरण गेल्यानंतर तो गंगा झाला. तुम्हाला सांगायचं म्हणजे गावा मागील ओळ गंगा न म्हणे अमगळ. गंगा त्याला पोटात घेते आणि गंगा बनवते. आलं का लक्षामध्ये? तसं देवाला जो शरण गेला, तुम्हाला वाटतं का तो देवाहून वेगळा राहतो? बिलकुल नाही. देवाला जो शरण गेला तो देवाहून वेगळा राहत नाही. देव देव पाहवयासी गेलो तेथे देवची होणी ठेलो. आलं का लक्षामध्ये? तो देवाहून वेगळा राहत नाही, तो देवाहून वेगळा नाहीच. आपल्याला वाटतं का देवाहून आपण वेगळे, असं वाटतं का तुम्हाला? हा, अरे अण्णा, पान सुद्धा हालत नाही, शरीर सुद्धा चालत नाही त्याच्या वाचून. हे जे येडे हळदी असते ना, हे म्हणजे देव नाही, याच्या इतकं येडं रताळू दुसरं कोणतंच नाही. तुम्हाला देव नाही. अरे देव नाही मग कीर्तन कसं सांगू राहिला? देव नाही म्हणतो तर पान सुद्धा नाही, वारा सुद्धा नाही, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अंता मग कुठे. अरे अण्णा, देव म्हणजे काय? देव म्हणजे काय वाटतं? देव म्हणजे तुम्ही बसवलेली मूर्ती नाही, ती त्याची प्रतिमा आहे. देव म्हणजे हे सगळं जे हलतं चालतं ना एवढं, हे सगळं त्याचं आहे. हे सगळे रूप त्याचेच आहे. वायू हे त्याचंच रूप आहे. समुद्र जी रेषेत राहतो ना, समुद्र सुद्धा त्याची रेषा ओलांडीत नाही, समुद्री रेखा न ओलांडावी. पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. जो जगा म्याची नेमिला साता, काळ ग्रासित असे भूता. ही ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात त्या बाबा. असं आहे ते. प्रतिमा वेगळी आणि देव वेगळा. आणि तो देव तुम्हाला सांगायचं म्हणजे आज महाराज देवाला प्रार्थना करतात, करसी अंगीकार तरी काय माझा भार. त्या द्रौपदीने तुझा धावा केला. प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, तिने पाहिलं अगोदर सगळ्याकडं. अरे माझे पती शूर आहेत, हो, ते बी खाली माना घालून बसले. बरं तिथं कोण होते? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य. अरे दृष्टी उघडली तर सृष्टी जाळून टाकतील एवढे सामर्थ्यशाली होते ते. तुम्हाला सांगायचं, त्यांनी पण खाली माना घातल्या. आणि मग लक्षात आलं. काय लक्षात आलं? आता हे कोणीच काही करू शकत नाही. आता फक्त एकच आहे. आता फक्त एकच आहे, त्याला देव म्हणतात. हो, माणसं देवाकडे वळतात पण डॉक्टरनी घरी काढल्यानंतर. असं नाही का देवाकडे कोणीच वळत नाही. डॉक्टरनी सांगितलं घरी घेऊन जा, मग म्हणतात ठेविली अनंती तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. प्रयत्न करून पाहतात, करीत नाही असं नाही. सायास करून पाहतात, प्रयत्न करून पाहतात, यश नाही आलं तर देवाकडे वळतात. असे. पण एक सांगू तुम्हाला, देवच आहे सगळ्या ठिकाणी. फक्त प्रश्न एक आहे, आपल्या समजुतीमध्ये, आपल्या निश्चयामध्ये चुकीचा निश्चय आहे, तो निश्चय नाही. मग यांनी पाहिलं, देवाने जर अंगीकार केला ह्या जगतामध्ये,
तुम्हाला वाटतं का ह्या जगतामध्ये दुसरं कोणी आहे त्याच्या वाचून? त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही जगतात. त्याच्यापेक्षा मोठाही कोणी नाही आणि त्याच्या शक्तीला चालना कोणी देऊ शकत नाही. हो, तो कसा आहे? कर्तुम, आकर्तुम, अन्यथा कर्तुम, या तिन्ही शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला देव म्हणतात. तो करील असं नाही, तो कोणाकडून नाही करू, माकडाकडून, वानराकडून लंका घेऊ शकतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे वानर हाती लंका घेवली म्हणे तुका. वानर म्हणजे काय? वारे वा, वानराच्या हाताने लंका घेतली. तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि एवढा बळांडी असलेला आणि रावण तुम्हाला मातीत घालून दिला. याला कोणती शक्ती म्हणतात तुम्हाला सांगायचं? आकर्तुम शक्ती. हो, आकर्तुम शक्ती आहे. तो असं करू शकतो. तो येईल, तोच आला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला सांगायचं, एका महाराजांच्या गाड्या अडवल्या. त्यांनी वाळवंटात लय मोठा सप्ताह केला होता. लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तरी माझ्या मताने अंदाजे 35-40च्या पुढचीच गोष्ट आहे. हो, खराटे महाराज चंद्रपूर जिल्ह्यातले, आणि गाड्या अडवल्या. ते काही जाऊ दे ना, ते साहेबाच्या गंज रावण्या केल्या. जाऊ द्या साहेब, दक्षिणा घेऊन टाका, जाऊ द्या. जवळ मला वाटतं 250 का 300 ट्रक आणलेले होते. हो, सगळं निमो वाळवंट ट्रकानेच भरलेलं. त्यांना असे मजले करून आणलेले होते. हो, आणि मग पुढे काय झालं? त्यावेळेला मला वाटतं गोपीनाथराव होते. त्यांचे काही असतील संबंध थोडेफार. त्यांनी फोन केला, ओ साहेब असं असं झालंय, साहेब गाड्या सोडित नाही, त्यांच्याकडे द्या ना. यांनी दिला फोन त्यांच्या हातात. त्यांना वाटलं कोणतरी असं. त्यांनी सांगितलं, काय गाड्या? मी गोपीनाथ बोलू राहिलो. अरे अण्णा, 5,000 मिळत होते, ते बी गेले. तुम्हाला सांगायचं, सर ठीक आहे, जाऊ. आता जर कोणी फोन कोणी केला, आमदार, खासदार, खालच्या अधिकाऱ्यांनी फोन केला, गाड्या सोडून द्यावा लागल्या. हा मेन अधिकारी अण्णा आहे, सगळे खालच्या अधिकारी आहे. अधिकाऱ्याला सुद्धा भीती वाटते त्याची. अण्णा, तुम्हाला वाटतं काय? हा, या ज्या गोष्टी आहे ध्यानात ठेवायचं. आणि तो त्याला विनंती करतो. त्यांनी जर अंगीकार केला, आपल्याला, तुम्हाला एक सांगू, आपलं जर त्याच्या कानावर पोहोचलं ना, जगात कोणीच नाही तुम्हाला असं बोट करणार. हो, ध्यानात ठेवायचं. हे आतापर्यंत जीवनातली अनुभूती आहे, प्रतीती आहे. ही अनुभूती तुकोबरायांच्या जीवनात असल्यावर करशी अंगीकार, तरी काय माझा भार. आणि देवा, अरे तू आणि मी दोन नाही रे. तू कोण आहे? तुला वाटतं मला समजत नाही असं वाटतं का? तुका महाराज देवाबरोबर काय बोलतात नीट आहे का? शेवटी आपण काय म्हणतो, काही नमुने म्हणतात तुकाराम महाराज येडे, पण तुकाराम महाराज देवाबरोबर काय बोलतात? तू आणि मी दोन नाही. तू कोण आहे? तूच माझं जीवन आहे, अभंगाचं जीवीच्या जीवना, 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 जीवना, जीवीच्या 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 जीवना. तुका म्हणे नारायणा, मज गोडविला तारा, मज गोडविला तारा. तुका म्हणे नारायणा, तुका म्हणे नारायणा, मजा सोडविला तारा, मजा सोडविला तारा.
कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मा कर्मा कीर्तन वेळेत का सोडायचं? आता इथून पुढे प्रवास करायचा रात्रीचा, त्याच्यामुळे जरी तुम्ही म्हणाल 15 मिनिटं लेट सुरू केलं तो गुन्हा तुमचा आहे. मी एकही मिनिट पुढे घेणार नाही आणि वेळेवर सोडल्याशिवाय राहणार. माझा टायमिंग संपला. आज हसाळे बंधूंनी जी सेवा दिलेली आहे ती अशी आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने आहे. एका खड्यात 2 कावळे, लग्नाचाही वाढदिवस आहे, देवाचाही वाढदिवस आहे असे. त्याच्यामुळे त्यांनी चांगली युक्ती चालवली. म्हणजे मी तर कालच निघलो झालो होतो, पण काल निघता नाही आलं. त्यांनी फोन केल्यामुळे वाटेतून माघारी फिरलो मनमाडवरून. हो, आता त्याची शिक्षा आज अशी आहे, रात्रभर प्रवास करायचा. त्याच्यामुळे मुलाबाळांना चांगले संस्कार करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा. एकादशीच्या दिवशी लग्न लावू नका. लावायची वेळ आल्यास फराळाचं द्या. लाडू जिलेबी करू नका. त्या दिवशी कन्यादान चालतं, अन्नदान चालत नाही. त्याच्यामुळे कृपा करून या गोष्टीची का सूचना काही व्यक्तींना माहीत नसतं, त्याचे परिणाम माहीत नसतात. त्याच्यामुळे सांगितलं, मुलाबाळांना चांगले संस्कार करा. तुम्हाला वेळ दिलेला असतो, यांना नाही सांगत तुमच्याकडे. हो, म्हणून तर काही गोष्टी जो तुम्हाला वेळ दिला असतो तो काय करतो, नुसते पैसे घेऊन शाळेत जाय असं नाही. तो काय खातो, तुम्ही पैसे का दिले त्याला मला माहिती आहे. त्याला भूक लागल्यानंतर तो काय खाईल, पण तो काय खातो हे जरा चांगलं लक्षात ठेवा. नाही तर तुमच्या पैशामुळे तो तोंड खराब करून घेईल. ध्यानात ठेवायचं काय काय आपल्या पैशाचे काय काय परिणाम होतात हे जरा ध्यानात ठेवा. नुसते पैसे देऊन शाळेत पाठवलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. हो, तुमची जबाबदारी लई पुढची आहे, पण मला वेळ संपून गेलेला त्याच्यामुळे सांगत नाही. नाही तर तुमचे नरेंद्र मोदींचे पैसे चालू केले ते सुद्धा बंद करून टाकायला लागेल. का बरं? कारण ह्या बाया पोरांना शिकवित नाही, द्यायलाच पैसे देता काय कामाला तुम्हाला? हो, तुम्हाला आपण सुशिक्षित आहे का? अडाणी माझ्यासारखे
तुम्ही कीर्तन ऐकून राहिले, काय कीर्तन ऐकून उपयोग आहे? हा? मुलांना जर समजा थोडा वेळ देता येत नाही, हा तुम्हाला मिसरी लावायला वेळ आहे, भांडायला वेळ आहे, नवऱ्यासंग भांडायला वेळ आहे, आणि पोराला शिकवायला वेळ नाही म्हणजे असू द्या, जाऊ दे, विनोदाचा भाग सोडून द्या. माझा वेळ संपलेला आहे. आता पुढचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठोबार कुमारी विसरून गेलं तर. दारू न पिता विसरला अजून काय पाहिजे? दारू पिले लोक दारू न विसरतात, मी दारू न पिता भजन म्हणायचं विसरून गेलो. विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माही बोलिलो गोबडी माय बाप तुम्हा पुढी सलगी लाडी पुढी मज क्षमा कर न्यूनती पुरती अधिक निसरती करून घ्यावे तुमते विनवित असे मायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोही अंग नोही हा उपदेश तुमचे बडबडी विशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोगरी पावे जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले पुरे वेळी वाकडे करा क्षमा पराध महाराज नाही विचारेला ते कार में फुला क्षमा पराध महाराज म्हणे